ही निवडणूक केवळ राजकीय सत्ता संघर्ष नसून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा. गोविंद मोकाटे यांचा घराणेशाही भाजपवर हल्लाबोल. राहुरीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आक्रमक पावित्र्य घेत प्रचाराला सुरुवात केली. कार्यकर्त्यावर पवार साहेबांनी विश्वास दाखवला आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. मी कार्यार्थी गेली 20 वर्षापासून कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. असंख्य कामं खऱ्या अर्थाने माझ्या हातून इथून मागे झाली. इथून पुढच्या काळात मी भरपूर कामं शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने काम करायचं. मला शेतकऱ्यांसाठी इथं पुढच्या काळात काम करणार आहे, तरुण पोरांसाठी काम करणार आहे. असं या कामाचं नियोजन इथं पुढच्या काळात राहील. राहुरीची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी खऱ्या अर्थाने हा सामना पाहायला मिळणार आहे. इथं पैशाचा प्रचंड समोरून वापर होणार आहे, पण त्याला मतदार साथ देणार नाहीत. गेली इथून मागची मतदारसंघात केलेली कामं, जनतेशी जुळलेली नाळ, याच्यावर खऱ्या अर्थाने निवडणूक होणार आहे. आता राहिले किती, समजा 10-12 दिवस राहिले. या 12 दिवसाच्या काळात जनतेसमोर आम्ही कामं घेऊन जाणार आहोत आणि या कामाच्या जीवावर खऱ्या अर्थाने जनतेला मतं मागणार आहोत. मला जे उभं केलंय हे जनतेने फोन करून खऱ्या अर्थाने राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातल्या असंख्य तरुण पोरांनी फोन करून मला खऱ्या अर्थाने फॉर्म भरायला लावला. इथून पुढच्या काळात खूप आमिष दाखवले जातील, पण आता चित्र वेगळं आहे. त्या आमिषाला खऱ्या अर्थाने इथली जनता बोलणार नाही. शेतीचे प्रश्न असतील, कांद्याचे भावाचा प्रश्न असेल, ऊसाचा दर असेल आणि कापसाला खऱ्या अर्थाने बाजार नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी गेले 10 वर्षात काही शेतकऱ्यांचा छोटा सगळा निर्णय झाला नाही. म्हणून ही निवडणूक खूप चर्चेची होणार आहे आणि येत्या 23 तारखेला या मतदारसंघात मतदान होऊन 4 तारखेला खऱ्या अर्थाने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो या मतदारसंघात, असा त्यांना विश्वास आहे. रयत समाचारसाठी प्रतिनिधी यतीन कांबळे.